आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंढरपूरमध्ये 1000 बेडच्या सुसज्ज रुग्णालयाला सरकारकडून मंजुरी। वारकरी पाईक संघटनेच्या मागणीला मोठं यश। वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे आभार मानले। जगामध्ये 2 प्रकारचे लोकांपासून आपण प्रभावी, एक अब्राहम लिंकन तर दुसरे नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदींनी ठरवलं तर ते युद्ध देखील थांबवू शकतात। महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं वक्तव्य। आम आदमी पक्षाचे नेते आणि मंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी 17 महिने तुरुंगात राहिल्यानंतर आता सुटका। आजपासून 15 ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा मोहीम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये अभियानाचा आढावा घेतला। देशातील सर्वात सुंदर बोगदा वाहतुकीसाठी सज्ज। इगतपुरीहून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावरील 2 बोगदे तयार। सप्टेंबरमध्ये वाहतुकीसाठी हे बोगदे खुले होण्याची शक्यता। बांगलादेशच्या उद्रेकानंतर मेघालय, मिझोराम सतार। बांगलादेशी भारतातील सीमावर्ती राज्यामध्ये आश्रय घेण्याच्या आशेवर मिझोरामच्या सीमा 2 महिन्यांसाठी बंद। बिहारला विशेष दर्जाच्या मागणीसाठी आरजेडी पक्षाचे खासदार आक्रमक। खासदारांची संसदेच्या बाहेर परिसरामध्ये निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी। नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बॅरी विल्मोर गेल्या 2 महिन्यांपासून अंतराळात। दोन्ही अंतराळवीरांना अजून काही महिने अंतराळातच राहावं लागणार। इस्रायल, पॅलेस्टाईन आणि लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच। एअर इंडियाची इस्रायलला जाणारी सर्वच उड्डाणं स्थगित। एअर इंडियाची घोषणा।